अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी ऑफिस परिसरात तिसरा माणूस कोण? हत्येचं महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाहीच्या हाती। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी मॉरिसच्या ऑफिस बाहेर मेहुलचा वावर। मेहुलचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती। मेहुल आणि मॉरिस जिवलग मित्र। मॉरिसच्या अनेक बॅनर्सवर मेहुलचा फोटो। मेहुल पारेख मॉरिसचा जुना साथीदार। महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। महायुतीचे नेते उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। मित्रपक्ष सोबत असल्यामुळे अडचण होणार नाही। भाजपला काँग्रेसची किती गरज आहे ते दिसून येतंय। बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला। महायुतीकडून राज्यसभेसाठी 5 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछेड यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी। शिवसेनेकडून मिलिंद देवरा तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना संधी। काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी। बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग यांना उमेदवारी तर अभिषेक मनु सिंघवींना हिमाचल प्रदेशातून उमेदवारी। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। जरांगेंनी त्यांची मर्यादा ओलांडली। आपली ताकद ओळखावी, अंथरुणावर पडून नाटकं करावीत। नारायण राणे यांचा मनोज जरांगे पाटील यांना इशारा। मी मेलो तर मला तसंच दारात नेऊन टाका, सरकारला धारेवर धरा। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार। मराठा आरक्षण सगळे सोयरे कायद्यासंदर्भात चर्चेसाठी अधिवेशन। विशेष अधिवेशनाच्या तारखेवरती मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब। अशोक चव्हाणांचे समर्थक विनायक देशमुखांनी दिला राजीनामा। नाना पटोलेंकडे विनायक देशमुखांनी पक्ष आणि पदाचा दिला राजीनामा। राज्यसभेवर उमेदवारी दिल्याबद्दल अशोक चव्हाणांनी मानले भाजपचे आभार। सोपवलेली जबाबदारी मोठी असून प्रामाणिकतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, चव्हाणांचे विधान। भाजपनं आयात केलेल्या लोकांना संधी दिली। आजची भाजपची यादी पाहता दया येते। नाना पटोलेंची भाजपच्या राज्यसभा उमेदवारांवर टीका। नारायण राणेंनी जरांगेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिर्डीमध्ये निषेध। सकल मराठा समाजाच्या वतीनं राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। रविकांत तुपकर यांच्या जामिनावर उद्या होणार फैसला। शेतकरी आंदोलनामधील गुन्ह्यामध्ये मिळालेला जामीन रद्द करून त्यांना अटकेत ठेवा, पोलिसांची मागणी। राज्य मागासवर्ग आयोगामधून चंद्रलाल मेश्राम यांना हटवलं। माजी न्यायाधीश संदीप शुक्रेंच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना 6व्यांदा समन्स। केजरीवाल एकदाही चौकशीसाठी न गेल्यामुळे बजावलं समन्स। रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्र किनारी मृत अवस्थेत आढळला महाकाय व्हेल मासा। 8 ते 10 दिवसांपूर्वीच मासा मृत झाल्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।